हाय गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। और आज हम करने जा रहे हैं बहुत सारे गेम का मंग देखने वाले हैं। कौन सा गेम है? टैक्सी वाला रेस। आज हम खेलने जा रहे हैं टैक्सी वाला रेस। टॅक्सी वाला रेस। नमस्कार, हेलो मंडळी गांडे बन रहे हैं आपको गांड हुई। तो आज हम खेलने जा रहे हैं छोटी वर्षित किसना क्या कार टैक्सी गेम। और एक गेम में बहुत सारे गेम है। इस हम बहुत सारे गेम खेलने वाले हैं। आए देखते हैं। ए दम काय एग्जिट कर। अगं तू चमकू नको ना, मला दिसत नाही ना। घातली माझं घाल डोळ्यामध्ये। गेम चालू करते ही रुक गया है और ऐड लग चुके हैं। अरे कुठं जायचं होतं मग? तिने आल्यावर क्या करना है इस गेम में वो तो बताओ। काय करायचंय? तिने आल्यावर अरे काय करायचंय? ये यहाँ पर चीटिंग कर रहा है। बता बता न, बता बता। हो, वर जायचंय। हा, वर उडी मारायची। बघ, मला कळलं। और यहाँ पर कृष्णा ने चीटिंग कर ली है। छोटी ने शोध लगाया तो कृष्णा ने अप्लाई भी कर लिया। कैसा लग रहा है? यहाँ पर दोनों के भी सेम स्कोर्स हो गए हैं। यहाँ पर गई है छोटी, आ गई। कौन आगे है? बोर हो रहा है, आप कुछ तो बोलो। उप, काय करायचंय? माझं एकदम लाईनीत बसलं। ओए यार फेकून दिलं। पुढे कामगार चौकात आल्यावर विचार करतो, आयला म्हणलो मी हेल्मेट घातलं, घाम आला मला असा म्हणलं, उन्हाळ्याचे दिवस करतो एवढं शेकोटी कशी करते ती म्हणलं। मग शेकोटी उन्हाळ्याची रात्री 12:30 वाजून गेल्या, पावणे 1, 1:30 वाजला होता, 1 वाजला असेल। आणि आणि मी इकडून येतो ना आपल्या कांचनवाडी पुलाखाली बाया रात्री 2-2:30च्या दरम्यान कुठं लग्नाला गेलेलो असं मी परभणी गेलो वाटतं, नांदेडला लागणार तेव्हा येतो सिटीतून। पण मला भीती नाही वाटत, मी काय करतो शिकात अशी तर म्हटलं मला नंतर पुढे आला विचार करतो ही काय तुझी काय नेमकं तिथे थांबलं की गेलं। थांबायचं किती जण हात करते ती मला, मी अजिबात थांबत नाही। रात्री पण किती जण रस्त्याला हायवेला हात करते अजिबात थांबत। अजून घाटात अजून तुला सांगतो, आपला दगड, आपला वस्ती का दगड आहे का दाबरात तू हिरे बसा आमच्या पूर्ण आवाज नाही, तिथले माणसं म्हणतात तशी डबरात येत ते आवाज, आपल्या गावाकडे कोण सुचत नाही वस्तू. डबरात आवाज येत। डबरात म्हणजे आणि ते कसं असतं माहितीये का भूताचं कसं असतं, हा आम्ही पण आपण दोघं सोबत चाललोय, हा तुला भूत दिसतंय पण मला दिसत नाही, ते राशीवर असतं। त्या भूताची रास आणि तुझी रास जरी एक असेल तर तुला दिसतंय, मला दिसत नाही। आम्ही एकदा चालतो चालत, ते असं वळण नाही का गावाकडे। आम्ही पण आलतो तिथून, इतकी हनुमान चालीसा म्हणत आलतो एकदा। बा गाव कधी दिदी ती म्हणत होती तिथं भूत आहे म्हणून। डबरात म्हणते तुमच्या माळात गेले भूत आहे दासून आज विहिरीकडे आता नाही असतात बघ। तिथं आहे दगडवाड्यात असतेच बघ, म्हणजे बघितलंच आहेस तू। आम्ही दगडवाड्यात येते, आपल्या माळ्यात येते, असं मनात खाली जास्त कोणीच नाही राहत। घाबरायला लागले। अजून तू सांगते की इथं आपल्या हित आहे का ही जी घर आहेत का, ही घर इकडे आधी सगळं असं पडांगण होतं, काय नव्हतं इथं, जंगल होतं, जंगलात होत असतं। आपल्याला काय माहिती इथं पण जंगलात नाही
तुला जर ह्याचा माप पाहिजे असेल आराखडा तिथनं माग फेरफार बघायचा कलेक्टर ऑफिस तहसील मध्ये काय नव्हतं इथे. भूत बीत काय नसतं, आपल्या मनात शंका असते. ते आपण गेलं ना एक बाबाला भूत आहे तर लुंगी घालून गेला तिकडं कुठं रात्री 12 वाजता आणि तिथं मेघ ठोकून या म्हणले, मेघ ठोकली ती लुंगी अडकली त्याची. मला भूत नाही काय नाही मग हे एक जण सांगितलं शर्यत लावली आणि गेला तिथं आणि लुंगीचं ती शेंड अडकला ठोकताना आणि उठला की ते ओढलं. मेरा नाही पळत आलं ते इकडं. म्हणलं भूत आहे ती कशाची भूत आहे. सकाळी गेलो तर लुंगी द्यायची घाललेली. काय माहिती आठवण पडली मम्मी. तरी अगं ती काय असतं माहिती का, भूत काय नसतं आपला हे असतो शंका असते शंका. आता बघ आता इथं बसलोय इकडे समोर अशोकाचं झाड आहे. अरे, आपण जर तू म्हणलं का psychology ते विषयी माणूस आहे हा ते माणूस आहे तर आपल्याला ते माणूसच दिसतो. अरे आपण आपण म्हणलं जसं हे- विचार करतो हे तसं. दिसतं. आपण जसं विचार आता आपण जेवढं गोखलोय आता तुला सांगतो आपण ह्या तिघांनी ही तिघं बारकी तू बी जरा बारक्याच मोड नाही स्वप्न संध्याकाळी भूताचं पडलं तर मला सकाळी उठून सांगशील कारण का संध्याकाळी जे आपण गुकतो ते आपल्या मागच्या बारक्या मेंदूमध्ये तीच बिरत असतं आणि संध्याकाळी शांत असतं सगळं आणि आपण दिवसभर काय केलंय ते सगळं आपला काहीच नाही. राम म्हणलं की सगळं होत खतम. राम म्हणायचं रिमाइंड करतो असं रिमाइंड जेव्हा पाहिजे तेव्हा राम म्हणायचं. उठलं कधी बी राम. मम्मी मग नाही काढत जाग आली की राम म्हणायचं. राम म्हणायचं राम म्हणलं की संपलं विषय. राम म्हणायचं. राम ही देवाचं नाव आहे. आपण एक तू म्हणतो झोप खाली राम झोप. म्हणल्यावर भूत येत नाही पण ती तसं नाही. आपल्या ओम- मनात असं हा, वाटतं की तसं देव नाही. आपल्या सोबत आहे तसं नाही. म्हणून ओम नम शिवाय आणि राम म्हणलं त्या ओम म्हणलं की आपला सूर जास्त आवाज वाटतोय तर ती ना पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. इथं आपल्या माग एक का 5 ही असतं बघ एक काहीतरी 5 ही मी विसरलो हा चक्र चक्र असतं ते ऍक्टिव्ह होते. इथं एक असतं ओ, इथे एक असं कर. असतं इथे एक असतं. ओम म्हणू तिथं हात लाव व्हायब्रेशन कर. ए ते काय नसता ते असतं हे तर खरं सायंटिफिक हे खरं आहे. हे तुला scientific भूत आहे. पटले पण हे नाही भूत पटले. नसते ती काय नसते बघ. भूत म्हणजे काय मला सांग भूत म्हणजे काय. गोष्ट राम म्हणायचं राम. ए, चांगली गोष्ट ए मला हे सांग दादा मला हे सांग भूत नसतात मग देव कस काय असतात भूत नसतात देव कस काय राम म्हणायचं हे राम. बघ भूत आपला शरीर ही जे काही शरीर फक्त बरोबर. भाड्याचं आहे भाड्याचं. किती वर्ष 60 वर्ष. आपण हे थोरात बाय आपण- राम म्हणायचं राम नसतं. आपल्याला राम काय- राम 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 आमचं प्रवचन चालू झालेलं आहे डीप मध्ये. म्हणजे राम 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 सुरू झालं आज शर्ट आहे की ऋषी मुनीने राम 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 वारुळा झाला वारूळ. तर मग तिने तयार झाला आणि मग त्याला प्रसन्न झाला. हा ना देव प्रसन्न होतो का. देव प्रश्न होतो हे देवच आहे ना सगळं. देव नाही. प्रसन्न. आता पहिल्या पुरातन मध्ये दाखवते रावणाने शंकराची तपस्या केली. हा त्याला माहिती शंकर महादेवचं वरदान भेटलं. तसं आपण कशात जगतोय कलियुगात. कलियुगात. ती होतं मागचं युग बरोबर. त्या युगात देव संत लोक ही तपस्या करायची. आता जर कोणी तशी तपस्या केली तर देव पावतो का. पाहतो तू बसतो तपस्या कोणा मनात श्रद्धा पाहिजे भक्ती पाहिजे त्यांना देव पावतो. हा. असं विचारणाऱ्यांना नाही पावत. मग तेच ना मग त्या माणसामध्ये बी क्वालिटी पाहिजे की देवावर मनीना विश्वास. भावाने जेव्हा- 24 घंटे त्याला अर्पण केलं काय झालं. 24 मग ना मला सांगा ही जी गळ्यात देव घेऊन फिरते ती काय. अरे गळ्यात देव गेलं सरदा आहे फक्त त्यांनी गळ्यात देव. त्याच्यात श्रद्धा असते त्याच्यात त्यांचं हे निघून झालेलं असतं हा. काढ उठ जाय का झालेलं असते ते बी- हा ना ही जे महाराज लोक असते ती ही हात बघून सांगते ती हे बघून खरं असतं का. मग नाही हे आपलं बघते ती नसतं. तुझं लय चांगलं होईल ते नसतं ही- ती सायकोलॉजीचा अभ्यास कर तुला ते सगळ्यात कर नसतं पण एक ते पुस्तक आहे भारळीचं. हात बघितला तोंड बघितलं की सगळं भविष्य कळतं. अभ्यास मला सांगा मानसशास्त्र आहे ते. मग हनुमंताचा मानसशास्त्राचा अभ्यास झाला होता. रामाला काय कळत नव्हतं पण हनुमंताला विचारायचं राम सांग रे हिचं चरित्र. मग हनुमंत सांगायचा. बिभीषणला सांगितलेलं कसं आपल्या राजभाऊला व्हिडिओ
अगं माझे मित्र अगं लय खत्री येते तिथं स्मशानभूमी आहे का आता मोठी मोठी ती दारुडी तो ब्लाऊज घ्या. ती जी संख्या ती का तिथंच बसून दारू येते त्याच झोपते आणि आमच्या ऑफिसच्या बाजूला ही एक उभा राहतो ती रथ स्वर्ग रथ हा हा पोरं त्याच्यावर बसून गेम खेळते ते पबजी तीच भूत आहे ती सगळी ते हे असतं ग मनात आपण जर मनात भीती घेतली आपल्याला भीती दिसते. मनात भीती नाही दिसत. अरे तू वरती तरी जाऊन बघ चालू ना. दादा आता ती स्वर्गरथ म्हणतो तू वरच्या रूम मध्ये नुसतं वरच्या रूम मध्ये जातो हे बघ स्वर्गरथ म्हणतो तू म्हणजे रात्री 9च्या नंतर जरी वरती बसलं तरी पण तिथं भीती वाटते बघ. काय नसतं कोणी काय नसतं भूत वगैरे काही भूताची नाही हीच यायची भीती वाटते. आपला आत्मा आहे का आत्मा ही शरीर आहे ना आपण म्हणतो हे पाऊस चालू आहे का बघ, खिडकी लागली नाही बाबा, खिडकी लागली. माहितीला गेल्यावर रांगोळी राहू दे, काय नाही. काही नसतं एक एक बॉडी असते आत्मावर गेलं दादा तू ते म्हणतो स्वर्गरथ त्या माणसाला कसं वाटत असेल दररोज मारण्यासाठी करावं लागतं दररोज एक नाही एक जाऊ दे डॉक्टर लोक तू डॉक्टर वाटच काय नाही पण त्या माणसाला दररोज एकच गाणं राम नाम सत्य है राम नाम सत्य है. उद्या परीक्षेचं बघा हिंदीच पुस्तक घे घे हिंदीच पुस्तक घे 11 वाजले झोपा घे वाच घे हिंदीच पुस्तक कुठं ठेवलं रे दर वाच वाच एक जरा थोडं वाच. कुठला पेपर आहे हिंदीचं वाच लवकर. कसली परीक्षा अँटी वाच. त्याच्या मागं पडशील युनिट टेस्ट आहे का सांग मला. मागं पडशील. लिहिली लवकर लिहि वाच मागं पडशील, पुढं वळ. ना प्रश्न उत्तर वाच पहिल्या धड्यात ते पहिल्या धड्यात वाच सगळं सर मी सांगतो कोणचा येणार प्रश्न देव के दानों का चारों बहनों ने क्या किया तीच वाचतो बर पहली बहन ने खिड़की के बाहर फेंक दिए दूसरी बहन ने चांदी के डब्बे में पैक करके रख दिए तीसरी बहन चौथी बहन ने बुनवा कर खा लिए तीसरी बहन दूसरा सभी के उत्तर सुन